प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी बैठक सुरू आहे। राज्यसभा उमेदवारी संदर्भात राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक सुरू झालेली आहे। राज्यसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं कळतंय। त्यामुळे ही रिक्त झालेली सुनेत्रा पवार यांची जागा आणि या जागेसाठी छगन भुजबळ यांचंच नाव आघाडीवर आहे असं कळतंय। मात्र सध्या ही जागा कुणाला दिली जाणार याचा निर्णय हा राष्ट्रवादीमध्ये घेतला जाईल। एक महत्त्वाची बैठक सध्या सुरू आहे आणि ही बैठक प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी सुरू आहे। कोणाचं नाव निश्चित होतं याबद्दल वारंवार प्रश्न विचारले जात होते। काल नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर त्यांचं नाव पुढे येत होतं, मात्र राष्ट्रवादीचाच उमेदवार असणार असं उमेश पाटील यांनी स्पष्ट केलं होतं। अधिक माहिती घेऊया जुई जाधव आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। जुई, काय अधिक माहिती आहे बैठकीसंदर्भात? अगदी पण पाहतोय प्रज्ञा की राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी आता ही जी बैठक आहे ती सुरू आहे। प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतल्या राहत्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। छगन भुजबळ यांच्या नावाची शक्यता ही वर्तवली जात आहे आणि पार्थ पवार हे देखील या नावासाठी सकारात्मक असल्याची माहिती आहे। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि त्यासोबतच पार्थ पवार हे या बैठकीमध्ये उपस्थित आहे आणि या बैठकीतच एक नाव निश्चित केलं जाणार आहे। हे नाव कोणाचं असेल याची उत्सुकता सगळ्यांना आहे, मात्र छगन भुजबळ यांच्या नावाची वर्णी लागण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे। हे जे नाव आहे जे आज बैठकीत ठरेल ते सुनेत्रा पवार यांना कळवलं जाणार आहे आणि उद्या पुन्हा एकदा पक्षाची बैठक होण्याची शक्यता आहे। ज्या बैठकीमध्ये सगळ्यांचं एकमताने हे जे नाव आहे ते निश्चित केलं जाईल। मात्र आजच्या या बैठकीमध्ये एक नाव निश्चित केलं जाईल आणि सुनेत्रा पवारांचे नाव कळवलं जाईल। नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर आता नेमकं कोणतं नाव निश्चित होतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। छगन भुजबळ यांचं नाव सध्या आघाडीवर असल्याचं मात्र कळतंय।